एनडीए आणि नीती आयोगाच्या बैठकीला ते उपस्थिती लावणार आहेत. इंधन दरवाढ महागाईच्या विरोधामध्ये ठाकरे गटानं मुंबईमध्ये आंदोलन केलं. भांडूपमध्ये कार्यकर्त्यांनी सायकल चालवत गळ्यामध्ये भाज्या धान्याच्या माळा घालत आंदोलन केलं. लक्ष्मण हाकेंचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये हाकेंनी एका नेत्याच्या मुलाबद्दल पुतण्याबद्दल वक्तव्य केले. नाशिकचे उमेदवार गोकुळ गीतेंसोबत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी फोनवरून चर्चा केली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बुधवारपर्यंत नाशिकचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचा वर्धापन दिन 11 जून रोजी साजरा केला जाईल. त्यावेळी आम्ही पुढची रणनीती जाहीर करू अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वादाचं मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पडसाद उमटले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण नव्हतं. त्यावरून शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर उमटवला. जळगावमध्ये वादामुळे प्रचंड नुकसान झालं आणि यासोबतच शेतकरी भारतीय कृषी विमा मदत त्यांना मिळावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली. नवी मुंबई सिंधुदुर्ग विमान सेवेसाठी मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला. विमान सेवा सुरू करण्याबाबत फ्लाय 91 या कंपनीच्या सर्वेसर्वा मनोज शेको यांच्याशी चर्चा सुद्धा केली. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये कोल्हापुरात मोर्चा निघाला. आमदार सतेज पाटलांच्या नेतृत्वात आणि माजी खासदार राजू शेट्टीच्या नेतृत्वात हा निघालेला मोर्चा शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध करत होता आणि सोबतच घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. मराठी भाषा भवनाचे बांधकाम डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसता तर जनगणनेला अजिबात सहकार्य करणार नाही असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिलेला आहे. त्रिभाषा समितीनं अहवाल दिलाय. त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली. राज्यसभा पोटनिवडणुकीबाबत नवनीत राणांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली. कोणत्याही पदासाठी आपण आपली विचारधारा बदलणार नसल्याचं राणांनी स्पष्ट केलं. अहिल्यानगरमध्ये गॅस दरवाढी विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिलांनं आंदोलन केलेलं आहे. आंदोलकांच्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनाच दिलं जात आहे. खासदार उदयनराजेंचा एका चिमुकल्यासोबतचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय. व्हायरल सुद्धा होतोय. वाढदिवसानिमित्त राजांना भेटायला आलेल्या चिमुकल्याला कडेवर घेत राजेंनी फोटो सुद्धा काढले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी छगन भुजबळांवरती निशाणा साधलाय. मंत्री भुजबळांच्या सातपुडा बंगल्यावरती पत्ता थेट पुनर्विकासाच्या नोटिसिंगमध्ये कशी हे सरकारी मालमत्तेचा गैरवापर नाही का असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केलाय.